मंडळी आपण आपल्या मस्त अशा सीनरिक ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही बघताय हा जो व्ह्यू आहे तो तुम्ही बघताय, हे निसर्ग, पाण्याचा आवाज येतोय मस्त. या साईडला बघा पाणी साचलंय आणि समोर एक छोटासा वॉटरफॉल आहे. एक काठी भेटलेली म्हणून काठी घेऊन आलो. आणि आपल्याला खेकडा सापडलाय. हे बघा, रिव्हर क्रॉसिंग. चला आपण पण मस्त ही रिव्हर क्रॉस करू. पाणी जास्त नाही आहे, एवढं पण पाणी नाही आहे बघा. बघितलं असेल एवढंच पाणी आहे. आणि या साईडला बघा काताळ, मस्त सीन बघा किती भारी आहे. आणि हा छोटासा वॉटरफॉल. वाव, तर आपण हा वॉटरफॉल क्रॉस करून पुढे जाऊया, कारण आपलं डेस्टिनेशन पुढे. आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोचलोय. हे बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी उमेश कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओवरती. आणि UK राईड्स या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मी आता आलोय थोडीशी जंगल सफर करायला. सो मी माझ्या मित्रासोबत आलेलो इकडे जंगलात. आणि त्याने इथे मस्त भाज्या लावल्यात आणि छोटीशी झोपडी बांधले आणि भाज्या लावल्यात इकडे. हे बघा, ह्या तुम्ही बघू शकता. कोणत्या कोणत्या भाज्या आहेत? कोणत्या कोणत्या भाज्या आहेत इथे? इथं शिराले, घोसाले, शिराले घोसाले लावली आणि काकडी लावली होती. अच्छा, ओके. मग हे तुम्ही लावायला किती दिवस लागले? अरे कसं आहे, इथं पाखरांनी वगैरे न 2-3 वेळ ते हे तोडले होते झाडं. ते मध्येच मधून तो खोड असतं ना, तिथं ते मोडतात ते पाखरं. आणि मग त्या साईडला काय लावलं? त्याच्यामुळे मला हे पुन्हा पुन्हा 3 वेळ लावायला लागले. आता पुन्हा चांगलीच कसरत केली. इकडं पण मी भेंडी लावली. भेंडी पण 3 वेळ लावायला लागली. इथे भेंडी लावले. जंगलवाला एरिया आहे त्याच्यामुळं. इथं काय आहे इकडे मग पक्षी आणि माकडं पण भरपूर येत असतील ना? हे येतात ना, वानर येतात इथं. हे त्याच्यासाठीच बनवले. इथं भेंडी लावली. ते भेंडी मध्ये अजून बऱ्याच भाज्या लावलेल्या, पण सगळ्या त्या मरतात. तिकडे पण माठाच्या लावल्या होत्या. हिरवा माठ, लाल माठ लावला होता. टोमॅटो लावले मध्ये. तो टोमॅटो राहिले बाजूला, बघतात कुठले सगळं. हे दरवाजा पण मस्त बनवलाय, म्हणजे कोणी जाऊ नये आतमध्ये. गेट बनवला, नंबर गेट सिस्टम. आणि आजूबाजूला तुम्ही बघा मस्त पाणी आहे. तिकडे छोटीशी नदी ओळ आहे. हा पाठीमागे डोंगर आहे. ते डोंगरातून पूर्ण इकडे पाणी येतं. आणि ही झोपडी आता बांधायचं काम चालू आहे. काजू आणले होते, काजूच्या बिया, ते आम्ही आता इथे बसून भाजणार आहोत. आणि अजून इथे आजूबाजूला काय मिळते का हे आम्ही पहिल्यांदा बघणार आणि मग काजू भाजणार. त्यासाठी आम्ही आता हे बघा लाकडं गोळा केले. ही पावसाचे दिवस असल्यामुळे आपल्याला सुकी लाकडं मिळणं कठीण आहे, पण तरी पण असून आम्हाला एवढी भेटली. हे नारळाचा कीस आणलाय आम्ही घरून. त्यांच्या घरून आणलाय नारळाचा कीस आणि माचीस. तर हे काजू मी आणले गावावरून. अजून आपल्या मक्के पण आणलेत कोकणात. रताळे आणलेत. काढू का ते काढते आधी. तर हे काजू आहेत. तर मी काय करेन, ह्यातले त्यांना काजू आहेत ना, हे काजूच्या झाडं लावण्यासाठी त्यांना सांगेन. बघू याचे जर आलीच झाडं तर ते मला सांगतील. आपण ट्राय करू की झाडं लावण्याचा, त्याचे थोडेफार झाडं लावू आणि ते घराकडून बघा रताळी आणि ओके. शेंगा उकडून चिनी आहे, लिंबू आणि शेंगा
उकडलेले शेंगा आहेत वरून. हे मके आणले, लिंबू आणि ही चटणी आणि ही माचीस. आणि आता आम्ही आग पेटवणार आहोत. तर या नाही पेट्रोल आणायला पाहिजे. तर आग पेटते का बघू आपण. पेटेल का? प्लास्टिकची एखादी पिशवी टाक. मेन म्हणजे इथं मच्छर पण आहेत, ते पण पळून जातील मच्छर पण. आणि अशा तऱ्हेने हळूहळू आग पेटायला चालू झाले बघा. पेटेल झाले आता ऑलमोस्ट पेटायला. नाही तर सगळं फ्लॉप होईल. धुरीच झाली पेटायच्या साईडला बाजूला. मित्रांनो हे बघा, अशी आग हळूहळू पेटते आपली. तर बरेच कष्ट केल्यानंतर अशी आग पेटायला लागले. आणि साहेब तिकडं हे करतायत. जरा आपला बांबूच्या बेत काट्या आहे पण होते main आपल्याला. म्हणजे हे हे सर्व मक्के लावायला. भाजायचं. मके लावताय. लावायला बघते जरा. ती राख पेटते तोपर्यंत मी तुम्हाला लोकेशन दाखवतो. हे बघा, इथे बघा नजारा. हे बघा, मस्त तिकडे पाणी आहे. हे जे पाणी जाते तिथून खाली पडलं, मग नदी वाहते इकडे. आपण त्या साईडने आतमध्ये आलो. इथून आपण तिकडून असं चालत नदी क्रॉस करून छोटीशी इकडे आलो. आणि हा आपला एरिया. तो बघा, तिथे एक वॉटरफॉल दिसतोय, छोटासा वॉटरफॉल आहे. आणि हा डोंगर. तरी पाऊस नाही आहे, त्यामुळे बरं आहे, आग पेटायला मदत होईल. बघू आता आग पेटते की नाही. आता मके सोलायचं काम चालतंय. मकेवाले मके सोलतायत. सोलतोय आणि त्याच्यात घुसवतो. हा, तोपर्यंत आपल्याला मके हातात भाजून पकडायला निघतील. नको. काजूचं बघू आपण, पण मके तरी एव्हाना भाजून घेऊ, कारण हा. काजू भाजायला बरीच आग लागेल आपल्याला. ती नाही आहे. तर त्यांनी शस्त्र बघा कसं तयार केलंय. त्याला मस्त टोक काढून आतमध्ये फुल क्रिएटिव्हिटी. नंबर असा हे बघा. आणि हे आता पकडू मस्त शकतो आपण. रोस्ट करायचा. कमाल. एक नंबर. याला असं नंतर. आणि हे ऑटोमॅटिक आता फ्राय होईल, रोस्ट होईल. तोपर्यंत दुसऱ्याची तयारी चालू आहे. दुसरा पण केलेला आहे. तर मित्रांनो, देसी जुगाड बघा, तंदुरी फ्राय करण्याचा. आम्ही मका फ्राय साठी वापरलाय. यस, इकडे गेली थोडासा अलाइन करू आपण. ना हे तर भारीच. तर हा देसी जुगाड कसा वाटला कमेंट करा. जबरदस्त. पटकन कमेंट करा. केळीचे पत्ते घेऊ इथून. आणि तोपर्यंत केळीचे पानं शोधायची का. हे बघ तर इथे तोपर्यंत भाजतंय, तोपर्यंत आपण केळीचं पानं शोधू. तर ही आपली झोपडी आहे. हे बघा, ही मस्त झोपडी आहे. मस्त केळीची पानं आहेत इथे. रानटी जंगली केळी ना. जंगली केळी. जंगली केळी. आता याच्यावर आपण ठेवून याच्यावर आपण मस्त हे करू आणि खाऊ. तोपर्यंत इथे मोठे मोठे आहेत. छोटासा वॉटरफॉल दाखवतो. हे बघा, तो वॉटरफॉल नाही म्हणता येणार, पण वॉटरफॉल सारखाच आहे. यस, हे बघा. आणि तुम्हाला पावसाचं वातावरण दाखवतो. हे बघा, पावसाने व्यत्यय आणला तर मग सर्व प्लॅन वरती पाणी फिरेल. पाऊस पडला तर पाऊस तर यायचा चाललाय. प्लास्टिक इकडे घ्यायला लागेल मला वाटतंय. ही आग आता पेटली, ते भाजतायत. भाजतायत. आवाज बघा कसा येतो, कडकड.
छोटा छोटा येतोय थोडा थोडा. त्याच्यामध्ये आपण आता रताळी टाकूया. काय घेऊ आग इकडं काय रे? हा घेऊया आपण आतमध्ये. केळीच्या करताय? पानाच्या वरच ठेवू आग. चालेल. दुसरी केळीचे पाणी आणू रास आहे आपल्याकडे. आणू का तिथून? आम्ही हे सध्या काढतो मी, कारण नाहीतर पाऊस आला ना सगळी पंचायत होईल. थोडासा पावसाने व्यत्यय केला. आता ही आग आम्ही तिकडे शिफ्ट करणार आहोत आतमध्ये. रताळी काढ. रताळी काढ. हात 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 थांबा थांबा. कसं करू? थांबा केळीच्या पानावर घ्यायला लागेल. पहिला आधी हे करू आपण. ही पानं चांगलीच आहेत. चांगलीच आहे ती. पाणी मारू फक्त याच्यावर. हा इथे फुटलेली मी सगळी आवाज तोडली, कसला येतोय टाप 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 करून. पण मस्त लागले रे. या. 50 ला एक. हो बाजारात 50 ला एक आहे ना. फवारणी भेंडीची. करतोय ते. त्याला पाखरं आता थोडंसं तोडतात. औषध मारायला चाललोय आम्ही भाजीला. फुलजा सिमसिम. त्याच्यानं साईडने आता काकडी लावली. मागे ती मेली होती ना, हा. तर मग आता औषध हे कसलं आहे औषध? हे ह्याचं आपलं काय तरी बोलतो, कीटकनाशक. कीटकनाशक आहे का? संध्याकाळचे 6 वाजले तरी पण उजेड बघा किती झालाय. आणि झोपडीच्या साईडने तुम्ही बघताय धूर कसा निघतोय बघा तिकडून. आणि तिकडे आता आपले जे चिन्नी आहेत. ही भाजी आता फुटली, मला वाटतं ही कुठली मला लावलेली आधी माझ्या पण लक्षात नाही बी. टोमॅटो नंतर ट्रान्सफर करायला लागेल मला. ट्रान्सफर कुठं करणार त्यांची? म्हणजे जरा सुटसुटीत तिथं फुटली ती. पाण्याचा किती मस्त आवाज येतोय हे बघा. मस्त आता शिराली बसत झाली, शिराली घोसाले. हे कीटकनाशक आहे ना सगळीकडे? हे कीटकनाशक मारते सध्या. कीटकनाशक मारतात. आणि इकडं शिराली घोसाले लावले होते, अच्छा. पण ती फार नाही जास्त आली. एक दोन आलेत. हा हा हा. इथं फरस बी लावले होते, त्यातलं काहीच फुटलेलं दिसत नाही. हा काय? फरस बी हा हा दिसू का? करंदी दाखवू, करंदीचं खाणे मोठे. आता हे तर हे काही नॉर्मल आहेत. लोकांनी तोडून नेले, बरेचसे खणून नेले. ते दिसतात ना खड्डे खड्डे मध्ये मध्ये, ते खणून नेले. काढू आता. झालं का? हात धुवून येतो मी. हो हो हात धुवून. ही बी हे आता भाजून झालेत आपले. हे असे काजू उडतात माहितीये का? बाहेर नाही उडत ना. नाही नाही, अंगावर चीक उडे ना फक्त. हा का? मित्रांनो आता ते काजू टाकतोय आम्ही आतमध्ये. हे बघा. केलं का रेकॉर्ड? हा टाका. कसे उडतायत बघा काजूचे स्पोट. सगळे नका टाकू, तुम्हाला ठेवा ना, लावायचे आहेत अरे ना. भरपूर आहेत ना. हा आहेत माझ्याकडे अजून, पाहिजे तर मी देईन तुम्हाला. ह्याचा वास येईल याला म्हणून मी हे नाही करत. अंधार पडेल. पहिलाच काजू टाकायला पाहिजे होते. पण ते हे वाट लावली असते ना त्यांनी.
उकडलेले आहेत शेंगा. पडलेले भाजलेले शेंगदाणे शेंगा बसायला काहीतरी पाहिजे होतं, दगड. असं कुठं असतं माहिती आहे Right मध्ये. ते पूर्ण झिजून जाईल पाणी येत राहिलं तर. अजून लावीन तिथं दगड. पण जरा माहोल बरा वाटतं ना रे, पाणी जर जातं त्या. मस्त वाटतं ना इकडं पाणी येतंय आणि ते वाटत आहे आता. उशिरापर्यंत थांबू शकत नाही. तर उद्या येऊन हा तरी पार्ट पूर्ण करेल. मी बांबू तर भरपूर आणलेत, त्याला पण कनेक्ट करून ठेवलंय. त्यावरून असे लावले ना काठी झाला. दिसत नाही किती झाले ते काम. आमच्याकडे मांगर बोलतं त्याला. हा? मांगर 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 बोलतं त्याला, शेतावरच्या घराला. याला का मांगर. तर मंडळी, अशा तऱ्हेने आमची जी पार्टी होती, छोटीशी पार्टी होती, ती कंप्लीट झाली. तुम्हाला किती दिसते माहीत नाही, पण पाठीमागे बघा अंधार पडत चाललाय. तर आता आम्ही सगळं आवर्त घेतो आणि आता आम्ही आमच्या घरी निघतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि ही जागा कशी वाटली हे पण कमेंटमध्ये सांगा. यांचं पण चॅनल आहे एन एक्सप्लोरर म्हणून, त्यांना पण सबस्क्राईब करा. चला आता भेटू तर आपण. तुम्हाला आमच्या सोबत जॉईन व्हायला मजा येईल का? हे नक्की नक्की सांगा. कमेंटमध्ये सांगा. चला तर आपण भेटू आपण पुन्हा एकदा नवीन उमेदीमध्ये, एका नवीन जोशामध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी उमेश कदम तुमची रजा घेतो. बाय बाय. बाय बाय. सी यू.